त्याच्यावर अत्याचार नांगोर हाणला शेतामध्ये माझ्या ऋण मी कशानं सारू कसं करू कसं राहू मी काय खाऊ काय नाही मला सांगा तुम्ही सगळ्यांनी मिळून मला साथ द्या मला सांगून टाका मला काही समजना झाले तुम्ही सांगणारे तुम्हीच सांगा मी कशी करू आणि कशी राहू आणि हे देणं कशानं सारू काय काय करू कसं साराव असे वाटोळ कोरलेल्या पिकाचं देणं कशानं साराव कसं साराव सांगा तुम्ही आम्ही हे ह्याच्या जीवावर आम्ही कसं खाऊ लागतो मग हे लावून शेत मुलगा घरी ठेवणं मुलगा राहत नाही घरी राग मुलगा कामावर जाते कुठे बी खाते पोट भरते मुलगा मी एकटी राहणारी घरी माझ्या संग सोबत कोणी नाही मी ह्याला शेत लावून मी कसं तर करून देणं आता सारू कसं हेच मला सुधारणा झाले असं वाटोळ केल्यावर साराव कुण्या पद्धतीनं सांगा तुम्ही आता तर पुतण्या पंडित शेकापुरे ते त्यानं नांगरलंय त्यानं वाटोळ केलंय ते किती दिवसापासून आता 5 वर्षापासून कोर्टात 10 वर्षापासून कोर्टात चालू आहे कोर्टात चालू असून सुद्धा ह्यानं असं करायला ते कसं करणार ते तू सांगा असाल आम्हाला कसं होणार आम्हाला साथ द्यावं कोण देणार साथ सांगा तुम्ही आता माझे मालक वारले वारल्याच्या नंतर मुलगा माझा घरी राहत नाही मुलगा पोट भरायला कुठे देशावर जाते मुलगा घरी राहू शकत नाही मी एकटी काय करणार कशी राहणार काय खाणार का उपाशी राहणार देणं कशाने फेडणार शेती लावून सुद्धा मला देणं फिटत नाही आणि असा अत्याचार केल्यावर कशाने देणं फेडाव शेती कशी पिकणार शेती असं वाटोळ केल्यावर कसं होणार त्यानं पुतण्यानं वाटोळ केल्यावर कसं होणार आम्ही कशाच्या मध्ये नसून पैसा कशाने फेडणार कर्ज फेडाव कशानं आम्हाला हे काही समजत नाही तुम्ही जरी नाही देणार झालं तर आमचं आम्हाला आत्महत्या करून तुमच्या ह्याच्यात मरण पाहून हे करणार आहे पंच बोलून त्याला सांगते की माझा काय न्याय सांगणार तुम्ही सांगा पंचायतनं जर नाही न्याय सांगितला तर त्याचा उपाय कसं करणार ते मला सांगा मला काही सुधारणा झाले तुम्हीच सांगा तुम्हीच करा तुम्ही एवढं हे करून असं करून आम्ही असं वागू लागल्यावर वागावं कसं राहावं कसं नाही राहायचं असलं तर पिऊन औषध पिऊन जाग्यावर मरण पावायचं हेच उपाय देणं फेडाव कसे देणेदार राहणार झाले देणेदार पिछा करायलेत आज देताव का उद्या देताव आज देताव का उद्या देताव आता कशानं देणं सारू मी काय करू मला काही सुधारणा झाले असलं वाटोळ करल्यावर करावं कसं आता ऊस आल्याला तोंडाला आल्याला ऊस काढून टाकला आता ऊसाचे ते नाश करून टाकला आता हे देणं कशानं सारावं मी कशानं करावं त्या पंडित शेकापुऱ्यानं असलं वाण वाटोळ करून टाकलं ते करावं कसं आता हे काय करावं सांगा तुम्हीच आता कोण्या मार्गाने राहून कुण्या मार्गाने चालावं हेच आम्हाला कळणार आणि हे आम्हाला सांगायला पाहिजे पण सांगण्याची हे करू नाही तरी सांगण्यात याले आम्ही देणं फेडाव कसं आणि काय करावं कसं हे आम्हाला कळणार झाले देणं आम्हाला सारायचे कुण्या पद्धतीनं काय घेतलं आम्हाला काम लागलं म्हणून घेतलं काम देणं आम्ही साराव कसं हेच मला असं कळणार झाले आमच्या पाठीमागं आले तर आज देताव का उद्या देताव आज देताव का उद्या देताव पुतण्यानं केल्या पंडित शेकापुऱ्यानं ही माझी उलुस्कान जेवढी झाली तेवढी भरपाई करून द्यावी त्या मुलानं येऊन पर्यंत आम्हाला आज नाही किती वर्षापासून भांडण धरले कोर्टात भांडणं चालू असून सुद्धा त्यानं असलं केले मग आता हे आम्हाला तुम्ही सगळी न्याय द्यावा लागेल कोर्टामधून आम्हाला कोर्टामधून न्याय देऊन आम्हाला हे सगळं सारून मग आम्हाला दिलं ठीक नाही दिलं कोणता मार्ग करायचा तुम्ही सांगून टाका माझं नाव महादेव बाबूराव शेकापुरे मी गाव सोडून बाहेर राहतो मंदिराचे कामं करतो पंडित शेकापुरे यांनी रात्री बेरात्री येऊन हा लुस्कान माझं केलेलं आहे हे जवळजवळ 1.25 लाखाचं माझं लुस्कान झालेलं आहे 1.25 एकरच्या बरोबर माझं लुस्कान केलं माझ्या एकटी घरी राहते आणि हा आमचा भाऊ हे आमचे वडील गेल्यापासून मी शेती ह्यांना लावून केलेली आहे तर हे शेतीकडे मी आतापर्यंत माझ्या वडिलांना येऊ दिलं नाही माझ्या आईने येऊ दिलं नाही आणि आमच्या भावानं पण मला शेतीकडे येऊ दिलं नाही कारण ते मी आलं मग की मला धमक्या देतोय आणि धमक्या देऊन मला पळून लावते गावाच्या बाहेर हा लुस्कान झालेला आहे तरी आमच्या आई तो बोलून म्हणते की आता मी आत्महत्या करणार आहे पण मी म्हणलं तर हा धीर धर थोडा आपल्याला त्याच्यामुळे थोडं धीर धरायला लावलेलं आहे हे लुस्कान भरपाई करून पंडित शेकापुऱ्याने मिळवून द्यावी तहसीलदार साहेबांनी येऊन बी न्याय मिळवून द्यावा परत पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे त्याने पण आम्हाला न्याय मिळवून द्यावा माझं नाव पुंडलिक धोंडेबा शेकापुरे राहणार गंगाहेपरगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी हे जमीन आज 7-8 वर्ष झालं करतोय महादेव बाबूराव शेकापुरे ह्यांची जमीन आम्ही बटावून करतो आणि ही आमच्या वावरामध्ये येऊन नासधूस करून पंडित गंगाराम शेकापुरे
ह्याने आमचं एवढं वाटोळं केलं आणि ही जमीन नांगरली. कमीत कमी 1-1.25 एकर रान त्यानं नांगरलं. त्याचा काय अधिकार इथं नसते वेळस. मला जमीन दिली महादेव बाबूराव शेकापुरेनं आणि आम्ही ह्याची जमीन करत असताना 5 वर्ष झालं मी करतो. आणि आजच्या टायमाला हे न संध्याकाळी 12-1 टायमाला येऊन 10-12 माणसं आणून ही नासधूस आमची केली. आम्ही काय त्या टायमाला तिथं संध्याकाळी राहत नाही आणि आमची नासधूस आम्हाला ह्याचा काय होईना तलाठी मॅडम असो बाई तहसीलदार साहेब असो हे ना आमचा पूर्णपूर तलाश घेऊन पंचनामा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नाही जर दिली तर आम्ही पुढचं पाऊल उचलून आम्ही आत्महत्या करण्यासाठी तयार आहेत. कारण की जर आज असल्या उन्हाळ्यामध्ये जर आमचं पीक नुकसान झालं तर आम्ही आमच्या लेकरा बाळाला खाऊ गप्पी घालायला आमची ताकद नाही. आम्ही नुकसान करून घेणार. आम्ही आत्महत्या करून घेऊन नुकसान झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य करून आमची नुकसान भरपाई करावे आणि आम्हाला एवढा शासनानं न्याय मिळवून द्यावे ही आमची नम्र विनंती